ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। हिंदुत्व व मराठी अस्मितेचे प्रतीक असलेला हिंदू धर्मातील पवित्र दहीहंडी उत्सव शिवसेना व स्वर्गीय पप्पूदादा गुंजाल सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने सालाबाद प्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सव 2025 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम अंबरनाथ पूर्वेकडील स्वर्गीय पप्पूदादा गुंजाल चौक रॉयल पार्क या ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना जळगाव उपजिल्हा प्रमुख तथा अंबरनाथ माजी नगरसेवक उमेशदादा गुंजाल व युवसेना अंबरनाथ उपशहर अधिकारी स्वप्नील गुंजाल यांच्या प्रयत्नातून करण्यात आले। सदरवेळी दहीहंडी उत्सवात ठाणे जिल्ह्यातील विविध शहरातून तसेच अंबरनाथ शहरातील गोविंदा पथकांनी व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। सदर कार्यक्रमास उपस्थित दिग्गज प्रमुख पाहुण्यांचा व मान्यवरांचा पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। तसेच 7 थर प्रथम व द्वितीय गोविंदा पथकाला समान रोख पारितोषिक व आकर्षक भेटवस्तू तर तृतीय गोविंदा पथकाला रोख पारितोषिक व आकर्षक भेटवस्तू देऊन अशा तिन्ही गोविंदा पथकांचा सन्मान चिन्ह देत सन्मानित करण्यात आले। तसेच पुरुष वर्ग 6 थर सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला 2000 तर 5 थर सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला 1500 तसेच महिला वर्ग 5 थर सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला 2000 तर 4 थर सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला 1500 अशा प्रत्येक सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना रोख पारितोषिक व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। त्याचबरोबर मनुश्री आर्ट्स प्रस्तुत स्वर्गाची सुंदरी अंतर्गत अनेक लावण्या सादर करत प्रेक्षकांची मने जिंकण्यात आली। या कार्यक्रमात कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, शिवसेना बांधकाम कामगार सेना ठाणे जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष हमीद सय्यद, पुरुषोत्तम उगले, श्रीनिवास वाल्मिकी, प्रमोद कुमार चौबे, हेमंत जाधव, नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, निखिल चौधरी, विकास कानाडे, संदीप लोटे, अजिंक्य पाटील, शैलेश भोईर, समीर मगर, रवी पाटील, गणेश आयवले, वैशाली गुंजाल, विद्या जाधव, अनिता लोटे, सरोजताई मिटकर यांच्यासह अनेक मान्यवर स्वर्गीय पप्पूदादा गुंजाल सामाजिक प्रतिष्ठान पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। तसेच स्वर्गीय पप्पूदादा गुंजाल सामाजिक प्रतिष्ठान तर्फे दहीहंडी उत्सव 2025 या कार्यक्रमात ज्या पथकांनी 7व्या थराची सलामी दिली अशा 2 गोविंदा पथकांमध्ये सामना ठरवण्यात आला।
त्याप्रमाणे पहिला नाव शिवसाई गोविंदा पथक, दुसरा नाव सोमेश्वर गोविंदा पथक, तर तिसरे नाव छत्रपती गोविंदा पथक असे असताना सुद्धा प्रत्येक गोविंदा पथकास 10 मिनिटाची वेळ देण्यात आली. परंतु वेळेची पूर्तता करत शिवसाई गोविंदा पथकाने 7 थराची दहीहंडी फोडत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. तसेच सोमेश्वर गोविंदा पथकाने दुसरा क्रमांक तर छत्रपती गोविंदा पथकाने तिसरा क्रमांक पटकावून मानकरी ठरले. तसेच स्वर्गीय पप्पूदादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम केल्याबद्दल अंबरनाथ माजी नगरसेवक उमेशदादा गुंजाळ यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज फलके यांनी केल्याबद्दल त्यांचे देखील आभार व्यक्त करण्यात आले. मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ. आज पप्पूदादा प्रतिष्ठानच्या माध्यमातून रॉयल पार्क मध्ये जे आपण मानाची हंडी आपण लावली होती, आज रॉयल पार्कचे सर्व सेक्रेटरी चेअरमन आणि आपल्या ग्रीन सिटी आणि आपल्या परिसरातील सगळं सदस्यांनी आणि आपल्या सर्व पप्पूदादा लोकप्रिय कार्यकर्त्यांनी आपल्या सहभाग घेतला आणि अशा हंडीला आपण मानाच्या हंडीला आजचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आणि सगळ्यांनी याच्यामध्ये एक सहकार्य केल्याबद्दल आज सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा आणि तेच सांगतो.